पद्धतीनं टक्केवारी आहेत. आता ही जी ग्रामीण बँक आहे ही 50% वर गेलेली आहे, पण बाकी नॅशनलाइज बँका अजून 20च्या पार सुद्धा गेलेल्या नाही. जिल्हा बँकांनी बऱ्यापैकी कर्ज वाटप केलेलं आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांची मस्ती दादागिरी वाढत आहे मराठवाड्यामध्ये पूर्णपणे. आणि मला असं वाटतं या दादागिरीला निश्चित एक चांगल्या पद्धतीनं उत्तर शेतकऱ्यांच्या मार्फत शिवसेना देणार आहे. मुद्दा मांडला जातो, पण मी म्हटलं बाकीच्या लोकांची रिकव्हरीचं काय प्रमाण आहे. आज एकीकडे देशाचे अर्थमंत्री अब्जावधी रुपये सेटराईट करतात आणि मग शेतकऱ्याचे काय नाही करत तुम्ही. इथं आता समजा या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आलो मी, शेतकऱ्यांची रिकव्हरी 18% आणि बाकीची 5%च बाकी असं म्हणतो. तर माझं म्हणणं रक्कमेत मोजा ना. एका शेतकऱ्याला काय देतो आपण 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. बाकीच्यांना काय देतो 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी. त्याची रिकव्हरी याच्या रिकव्हरीत फरक आहे. त्याचं किती पेंडिंग आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. रिकव्हरी वगैरे विषय बाजूला ठेवा, शेतकऱ्यांना दिलं पाहिजे असं सरकारचे रोज मंत्री सांगतात, मुख्यमंत्री सांगतात. सिबिलमुळं कोणत्याही शेतकऱ्याला थांबवलं नाही पाहिजे. हे सगळे नियम असताना बँक मॅनेजर स्वतःची मनमानी करतात. शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि उद्योगपतींना वेगळा न्याय हे तुमच्या निदर्शनास आलंय का? बिलकुल आलेलं आहे सगळ्या ठिकाणी. मी काय उद्योगपतींच्या विरोधात नाही आहे, पण जो न्याय उद्योगपतींना लागतो तोच न्याय शेतकऱ्यांना लागला पाहिजे. कारण शेतकरी खरं तर आपला बळीराजा आहे. शेतकरी जगला तर सगळे जगेल, उद्योग सुद्धा जगेल. शेतकरी जगला नाही तर उद्योग कुठून जगणार आहे. सर, शेतकरी आत्महत्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा 3ऱ्या क्रमांकावर आहे आणि मॅक्झिमम वेळे कारणं अशी आलेली आहेत की बँकेने कर्ज नाकारलंय. कसं बघताय दादा, आकडा वाढतो शेतकरी आत्महत्येचा, पण बँक हे मागच्या काळामध्ये 350 आत्महत्या फक्त या मागच्या 6 महिन्यात झालेल्या आहेत. आणि परवाची संभाजीनगरातली जी आत्महत्या आहे ती तर बँकेच्या मॅनेजरच्या मस्तीमुळं बेपर्वाईमुळं झालेली आहे. सिबिल खोटं सांगितलं, प्रत्यक्षात जास्त होतं. त्या शेतकऱ्याचं मॉर्गेज करून घेतलं प्रॉपर्टीचं, परंतु शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही. आणि शेतकऱ्याला लाचेची मागणी या बँक मॅनेजरने केली आणि म्हणून लाचेला 1 लाख रुपये द्यायला त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग ते पाप कुठं फेडणारे बँकेचे मॅनेजर लोक येते. आणि जर अशा पद्धतीनं संभाजीनगरचं नाव बदनाम या बँकेमुळे होत असेल तर या बँकेला धडा आम्हाला शिकवा पाहिजे. एकीकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ करण्यात येतात. किती कर्जाची तुमची मागणी आहे? भरपूर मागण्या 4 वेळेस मागण्या करून शेवटी आम्ही स्टेट बँकेची फाईल काढून फेकून दिली. परत आम्ही चुकून गेलो होतो पूर्ण मागून शेवटी पाईपलाईनची फाईल आम्ही काढून फेकून दिली. आम्ही आरसून शाखेच्या केला. पीक कर्ज न मिळाल्यामुळे काय काय अडचणी येतात? देतच नाही, नवीनला तर देतच नाही. नंतर करू म्हणते एवढंच. बरं, हे पीक कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीसाठी काय काय अडचणी येतात? शेतीसाठी भरपूर अडचणी येतात.